हॅलो मित्रांनो, तर मी अक्षय झेपले तुमचं स्वागत करतो कोकणी ड्रोनवाल्या चॅनलमध्ये. आपण चालू आहे सप्तेश्वरला. आर्यन आपल्याला घेऊन आला आहे, त्याच्या गावातून आपण चालू आहे शॉर्टकटने. आपल्याला तर हा शॉर्टकट माहिती नाही आहे, बघूया. दमलो आहे चढून चढून सगळीकडे. बघा एवढे जण आहोत आपण, 7 जण आहोत टोटल. आपण 7 जण चाललो आहे. वाट तर पूर्ण जंगलातूनच आहे. आता इथले हे राहणार आहेत, त्यामुळे यांना माहिती आहे इथून कसं जायचं आहे. ते शॉर्टकट आहे असं बोलत आहेत. गाडीने संगमेश्वरवरून गेलं तर खूप तो राऊंड मारावा लागतो, पुन्हा सर्कल फिरावा लागतो. त्याच्यानंतरला आपण जाऊन कुठे तिथं पोचतो. पण आता दमलेलो आहोत भरपूर, तर आंघोळ करायला खूप मजा येईल. जरा तिथे दर्शन घेऊन नंतरला मग आंघोळ करायचं. महादेवांचं मंदिर आहे तिथे, तिथून दर्शन घेऊन आंघोळीला जायचं. परत हा चढाव चालू झाला आता. अशक्य सुंदर अशी वाट आहे, आणि या नागमोडी वाटेन आणि चढावाने आपण चढत चाललो आहे वरती. दमलो आहे खूप जास्त. डोंगर चढत आहे एक एक अक्षरशः. आपण इकडे फुल दमला आहे. तर आता आपण समतल जागेवर पोचलो आहे. पठार बोलतो त्याला. त्या पठारावरून परत चालू झालं आहे. पाऊस पडतो थोडा हलका हलका. भिजायला मजा येणार आहे, कारण खूप जमलं आहे चालून चालून. सर्वांना घाम फुटला आहे. हा तर फुल घामला दमला आहे पूर्ण. मला दिसतं आहे की नाही माहिती नाही, कारण की सनलाईट थोडी उलट्या दिशेने आहे. तर आपल्याला कच्चा रस्ता स्टार्ट झाला आहे. त्याच रस्त्याने वाटतं पुढे जायचं आहे. आम्हाला पण काही एवढं माहिती नाही आहे, आम्ही पण नवीनच असतं. सगळ्यांनी बॉड्या वगैरे काढल्यात, दमलेच सर्व खूप. काय झालं दमला चालता चालता आलो आहे. आपल्या इथं बकऱ्यांचा कळप दिसतोय. आपला काकी बकऱ्या चरवत आहेत, चरवायला घेऊन आलेले इथे. बोकड भाग असलाय बघा. चला इथून परत वरती. खूप भारी रस्ता आहे खूप. स्टार्टिंगला पहिला एक डोंगर लागला, त्यानंतरला असं एकदम समांतर पठार आहे. त्याला काही जण माळ पण म्हणतात. चालत आल्यानंतर हे बघा, काही लोकांकडे गुरं आहे. तिकडे गुरं चरवायला घेऊन आले. बघा कच्च्या रोडवरून आलो आता डांबरी रस्त्याला. बघा इथून अजून 10 मिनटं तरी लागतील आपल्याला तिकडे पोचायला.
मस्त एकदम असा उतार आहे बघा. त्या उतारानं चालत येऊन सरळ जायचं आता रस्त्याने आपल्याला. पहिल्यांदा चालू आहे त्यामुळे थोडं लांब वाटतं आहे आम्हाला. म्हणजे आता 5 ते 10 मिनटामध्ये पोहोचू आपण तिथे. बघा ऑलमोस्ट पोहोचलो आहे आपण. खाली दिसतं की नाही माहिती ना तुम्हाला. इथून पण आहे वाट जायला. आम्ही डांबरी रस्त्यानेच जातो आहे आता. अशा आम्ही दोघंजण घामटलेले आहोत. ह्या अवस्थेत चाललो आहे आता. जर गावकऱ्यांबद्दल बोलायचं झालं ना तर गावकऱ्यांनी ही पायवाट जी आहे ती खूप एकदम छान अशी साफ केली आहे. त्यामुळे इथून यायला काय वाटत नाही आहे. इथून पुढे आल्यावर हे तुम्हाला दिसेल सप्तेश्वर मंदिर. फायनली आपण पोचलो आहे आता. इथून कपडे वगैरे काढून जायचं आहे आंघोळीला. इकडे गाड्या पार्किंग करायला आहे. हा संगमेश्वरवरून रस्ता येतो. इकडून यायचं झालं तर इकडून पोचलो आहे आतमध्ये आपण. चला तर तुम्हाला मंदिर दाखवतो आधी पहिलं. य का कोणी काय म्हटलं तुझ्यावर कोण काय बोललं टीचर. टाइम पण आलो होतो इथे. मित्र सगळे चाळीतले मित्र. पण त्या व्हिडिओ अनफॉर्च्युनेटली डिलीट झाला आमच्याकडून. डिलीट म्हणजे मेमरी कार्डच करप्ट झालं पूर्णपणे. इथं मुलं सगळे आंघोळ करतात. तुम्हाला दाखवते. कुंड आहे. खूप असं थंड पाणी असं मजा येते जरा इथे. आमचा तोच बेत होताच इकडे आंघोळ करायची. दोन कॉइन पाण्याखाली टाकलेत आपण. आर्यन आता काढतोय पाण्याखाली. आता माहिती तर आपली आंघोळ वगैरे करून झाले आता. तर तुम्हाला दाखवतो एक छानसा असा पर्या. आम्ही या पर्या म्हणतो याला. खूप जण अशी ओढा पण म्हणतात आणि पर्या पण म्हणतात. पण आमच्या संगमेश्वरमध्ये ह्याला पर्या असं म्हटलं जातं. तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. सुंदर असा पर्या आहे. पुढे जे वाळलेले गवत आहेत ते तोडण्याचं काम पण चालू आहे. सुंदर असं शांत पर्याय. आता जर इकडं आलेलंच आहे तर पाण्यात पण जाऊन या. पाण्यात जरा मजा घेऊया. खूप छान आहे. खूप थंड असं पाणी मस्त. या साईडून पर्याय येतो आणि या साईडला इकडे जातो. आणि बघा खूप छान आहे. खूप छान पर्या वगैरे बघून झाला आहे. त्या साईडला माझ्या पाठच्या साईडला आताच तुम्हाला पर्या दाखवला आहे. पर्या बघून आपण चाललो आहे तर परत मंदिराकडे जिकडे मुलं सर्व आंघोळ करतात त्या साईडला जातो परत आपण.
खूप छान मंदिर आहे, नक्की व्हिजिट करा. मंदिरातून पाया पडून आल्यानंतर इथे एक मंदिर आहे, वैजनाथ देव असं या देवांचं नाव आहे. त्यांचं इथे मंदिर आहे. तर इथून मेन मंदिरामधून पाया पडून आल्यानंतर इथे नक्की या पाया पडायला. खूप छान असं मंदिर आहे बघा. सप्तेश्वरवरून पाया पडून झालं ना की इथे वरती हनुमंताचं मंदिर आहे. अजून तरी कोणाला माहिती नाही, मला पण माहिती नाही. तर आर्यन बोलतोय इथे आहे, तर आपण चाललो होतो तिकडे बघायला. तर या वाटेने सरळ वरती आल्यावरती आपल्याला इथे मंदिर दिसतंय. मंदिराकडे इकडे चाललो आहे आपण. खूप उभी अशी चढण आहे. मंदिर आहे समोर दिसतंय ते तुम्हाला, हनुमंत देवाचं मंदिर आहे. बघा मंदिरातून पाया पडून झालं आहे आपलं आता. तर परतीचा प्रवासाला सुरुवात करूया आता. थोड्या वेळाने सगळे खाली थांबलेत. आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही मंदिरात पाया पडायला आलो. वरती पाया पडून झालं आहे तर निघालो आहे घरी. सावकाश सावकाश, दोन्ही पाय झाले असते आता वरती. तुझे दोन्ही पाय झाले असते वरती, माझे पण तसंच होणार. जर तुम्ही कोकणात फिरायला येत असाल तर हे 2 लोकेशन ट्राय करायला अजिबात विसरू नका. खूप छान अशी मंदिर आहे ते दोन्ही पण, नक्की या. तर सर्व असं व्यवस्थित शूट करून झालं आहे आणि आता आपण चाललो आहे घरी. सगळेजण तिकडून येत आहेत, अजून पण सगळेजण पाण्यातच आहेत ना, मजा करतात. तर त्यांचं झालं की आपण निघतो आता घरी. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.